डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनायटेड मिशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनायटेड मिशन, आंबेडकर विद्यार्थी परिषद त्या वतीने मला वाटतं चर्चा म्हणून माझ्याबरोबर श्री प्रबंध जे चळवळीचं काम करतात त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलेलं आहे. समाज कल्याण विभागाचे अधिकारी श्री आंबेड साहेब, श्री सोळंकी साहेब, आणि मला अतिशय आनंद होतो सांगताना की कार्यक्रमाचा अध्यक्ष नाही, सगळ्या तरुणांनी टीम म्हणून इथे आलेले आहेत. कोणाचा नामनिर्देश त्याला आम्ही विचारत होतो, असं सर्वसाधारण घडत नाही. टीम म्हणून काम करायचं चांगली गोष्ट आहे, पण नेतृत्व म्हणत नाही, पण जबाबदारी कोणीतरी घ्यावी लागते. आणि जबाबदारी घेणारे जे आहे तुम्ही त्यांना नावं विचारले तर त्यांनी माझ्याकडे जी यादी दिली मला त्याचा उल्लेख केला पाहिजे. माझ्या आग्रहास्पद दिली ते नावं घेतली, त्यांची फार प्रसिद्धी होते असं मानायला पाहिजे नाही आहे. आणि नावं घेतली की फार मोठेपणा करतो असं पण नाही. म्हणजे पुढाकार घेतात, काम करतात, मेहनत करतात, ज्यांच्या जाणीवा आहेत, संवेदना आहेत, त्यांना प्रोत्साहित करणे हा त्या मागचा उद्देश आहे. सिद्धार्थ मध्ये माझ्याकडे आले होते, माझ्या तशी पण आले होते. मला जमलं नाही मागच्या वर्षी यायला, या वर्षी आले आणि त्यांनी मला सांगितले तर आम्ही सगळेच करू एकत्र येऊन आम्ही बाबासाहेबांच्या विचारांची फक्त निष्ठा आम्ही सांगणारे पाहिजे नाही, तर ते कृतीत कसं आणता येईल असा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे आणि त्याच्या वेबसाईट आम्ही तयार केलेली आहे. तर आपण यावं. महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, आज पण आहे, तर त्यावेळेस ते संपणार होतं लेजिस्लेचर म्हणून मी त्यांना हो म्हटलं. मी काल मुंबईत करून विचार केला की नाही गेलं तर ते काय म्हणते असा विचार येतो की माझे सरकारी अधिकारी प्रत्येक हो माझा पण काही येत नाही, अडचणी असतात. मग काल गव्हर्नरचा पण मला संध्याकाळी फोन आला की म्हणजे तर आपण जाऊया पडतो. ठीक आहे, एकत्र एकदा जाऊया आपण आणि अधिवेशन तिकडे मुंबईला सुरू आहे, पण तुमच्याकडे येऊन तुमच्यापासून शिकायचं असं काही नाही की ते अधिकाऱ्याने सगळ्या लोकांना शिकवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे असं नाही. आजचा तरुण, आजचा युवक ज्या पद्धतीने विचार करतो ते सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मी किती बोलायचा हा विषय आहे, म्हणजे माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. मला पटत पाहिजे तर काही नाही. स्वातंत्र्य तर मी विरोध करणार नाही, पण जे वाटते आणि इतक्या वर्षाचा अनुभव जो आहे, प्रशासनाचा अनुभव आहे, समाजाला अनुभव आहे, लोकांची इंटरॅक्शन होत असते, त्यावरही आमची एक मतं तयार होतात. तुम्ही आता सुरुवात केलेली आहे, जशी तुम्ही आता आंबेडकर विद्यार्थी परिषद तयार केलं. जेव्हा मी पण कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन होतं, म्हणजे त्यावेळेस पण रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन काम केलं. तो 1970 आणि 2010 40 वर्ष झाले.
तर 40 वर्षाचा अनुभव आमच्या पाठीशी आहे, तुमची सुरुवात आहे. त्यामुळे ज्या लोकांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्यांचे अनुभव जरा पाठीशी आपण घेतले पाहिजे, म्हणजे आमची दिशा आपण स्पष्ट होतो. सिद्धार्थ कैवाळे, हेमंत कांबळे, अमोल गायकवाड, अक्षय ऐवले, सुशांत बनसोडे, योगेश भेंडे, प्रशांत मोरे, प्रज्ञा कांबळे, अर्चना मोरे, रीना माने, सोनू रोकडे, स्नेहल चंदन शिवे, रुपाली निकाळजे, अक्षता ऐवळे, प्रतिमा काकडे, हे सर्वसाधारण तरुण मंडळीचा हा ग्रुप आहे आणि आपण सगळे आहात. त्यामुळे मला अतिशय आनंद वाटतो की जे आम्हाला जमलं ते तुम्हाला जमलं आणि ती करून दाखवण्याची जी मनामध्ये उर्मी पाहिजे, ही गोष्ट करायची ही जी इच्छा पाहिजे, तर ते सगळं करता येऊ शकतं. आजच्या परिस्थितीमध्ये एखादं साधं सामाजिक काम करणं सुद्धा किती कठीण आहे याची आम्हाला जाणीव आहे. हे करणं आणि ते घडवणं, त्याचे यश मिळवणं हा कठीण काम आहे. तरी ज्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर त्यांची निष्ठा आहे, म्हणून ते नेहमी म्हणत असतात की तुम्ही ओठाचं बाबासाहेब सांगू नका, बाबासाहेबांचं नाव हे कागदाच्या देठावर कोरल्या गेलं पाहिजे, ते देठावर आलं पाहिजे, आतून बाहेर आलं पाहिजे. बाहेर येणं आणि आत काय नसणं, जोपर्यंत आतून येत नाही तोपर्यंत फार आपल्याला जे अपेक्षित आहे ते घडत नाही. आणि आजचं चित्र आपण असं बघतो. मी सरकारी अधिकारी सिद्धार्थ सांगत होता, ते त्यांना असं वाटत होतं की साहेबांच्या समोर कसं बोलायचं, तर सरकारी अधिकाऱ्यांच्या बद्दल बोलण्यात आल्या खूप गोष्टी असतात, चांगल्या कमी असतात. हे घडत नाही, ते घडत नाही, असेच लागतात, तसेच लागतात आणि हे अनुभव आपल्याला येत असतात, नाही येत असं नाही. आणि हे अनुभव येऊ नये म्हणून मोक्याच्या जागा आपल्या हातात नसाव्या, तो शासन करते जमात असावा. हे जे बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस म्हणत होते, आजही म्हणत होते, तेव्हा त्यांनी म्हणाले होते. पण फक्त जागा हातात आल्याने प्रश्न मिटला का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातून जे आरक्षण दिलं, कशासाठी आरक्षण दिलं? शिक्षणासाठी आरक्षण दिलं. शिका आणि खूप शिका, भरपूर शिका, उच्च शिक्षण घ्या, परदेशात जाऊन शिका. आमच्या सम्राट तुम्ही पाहिला असेल, आम्ही परदेशात शिक्षणाची आज जाहिरात आहे. 25 मुलांना आम्ही मुलं मुली आहेत, 25 पोस्ट ग्रॅज्युएशन आणि डॉक्टरेट PhD होण्यासाठी आम्ही 25 लोकांना परदेशामध्ये दरवर्षी पाठवतो. यावर्षी सुद्धा जाहिरात आहे. यामागे काय उद्देश आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये शिकले, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकले, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स शिकले, त्या वयामध्ये शिकले आणि ते शिक्षण त्यांनी घेतलं की या देशातल्या सगळ्या सामाजिक आर्थिक व्यवस्थेचं सांस्कृतिक व्यवस्थेची निर्माण करून भारतीय संविधान निर्माण केलं आणि याच देशातल्या तथागताच्या बौद्ध धर्माची पुन्हा नव्याने ओळख करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. हे कशामुळे घडलं? शिक्षणामुळे घडलं. नाही शिकले असते तर त्यांच्या विचाराने आम्ही लोकांना शिक्षणासाठी बाहेर पाठवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची स्वप्नाची परिपूर्ती करायची म्हणून राज्य शासनाची, केंद्र शासनाची त्या काही योजना आहेत, ती फक्त सरकारी योजना म्हणून त्याकडे बघण्याचं कारण आहे. तर त्या योजना या समाजातल्या माणसाला उच्च शिक्षित होऊन समाजासाठी काम करण्याची प्रेरणा करते, ही ती योजना. आणि म्हणून हे जे आरक्षण आहे आणि आरक्षणातून आलेला माणूस, सरकारी नोकरीमध्ये आलेला माणूस, मग तो कुठल्याही पदावर नाही, इंजिनियर झालेला असेल, डॉक्टर झालेला असेल,
ओबीसीचा असू द्या, त्याचा असू द्या, वर्गीयचा असू द्या, काही फरक पडत नाही. लोकप्रतिनिधी असू द्या, तो माणूस शिकून मोठा झालेला आहे, त्या माणसाची निष्ठा बाबासाहेबांच्या विचारावर फक्त सांगण्याची नसावी, तर ती निष्ठा ही कृतीची असली पाहिजे आणि कृतीशील कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून आला पाहिजे. हे अजिबात घडत नाही का? असं म्हणता येणार नाही की अजिबात घडत नाही, घडते, परंतु अजून ते मोठ्या प्रमाणामध्ये घडवण्याची गरज आहे. खूप लोक शिकलेले आपापल्या परीने आपापल्या ठिकाणी काम करणारे आहेत. आज तुम्ही या ठिकाणी आहे, तुम्हाला विचारणार आहे, विचारणार की समाज कल्याणाच्या योजना कुठे आहे, किती आहे, कोणासाठी आहे, काय करतं. अनेक प्रकारच्या योजना सांगता येणार नाही, शिकलेल्या लोकांना सुद्धा सांगता येणार नाही. याचं कारण असं की ते अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही. मग आता पोहोचवलं पाहिजे. मग सरकारी योजना समाजाच्या हिताच्या योजना पोहोचवण्याचे माध्यम आहे. दुसरं माध्यम काय आहे? दुसरं माध्यम समाजातले जे विचारवंत आहे, समाजामध्ये काम करणारे लोक आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे राजकीय कार्यकर्ते आहेत, जे NGO आहेत, अनेक लोक आहेत, यांनी सुद्धा ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कारण आहे. कारण तो आमच्या विकासाचा कार्यक्रम आहे, आमच्या उत्थानाचा कार्यक्रम आहे, यातनं आम्हाला फायदा होणार आहे. मला नाही मिळाला म्हणून काय झालं, कोणाला तरी तो मिळेल ना. ज्यांच्यासाठी त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून आपण जी सुरुवात केलेली आहे ती अतिशय चांगली सुरुवात आहे. मी 1982 ला डेप्युटी कलेक्टर झालो, 82च्या बॅचमध्ये स्पर्धेतून आलो. मी 1968 मध्ये बॅटरी झालो. मी अनेकांना सांगतो विद्यार्थ्यांना की पोरं फार हुशार आहे, पण मी तेव्हा तुम्हाला खरं सांगतो की आम्हाला स्पर्धा काहीच कळत नव्हती. आता तर अतिशय चांगलं आहे की आपण एकत्र येतो, बोलतो, समजावून सांगतो, मार्गदर्शन करणारे लोक आहेत. तो जो काळ होता त्या काळामध्ये अतिशय प्रतिभावान विद्यार्थी होते, परंतु असं कोणी कोणाला सांगत नव्हतं की तू स्पर्धेमध्ये गेला पाहिजे. म्हणजे मी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालो, MSc PG झालो, आम्हाला स्वतः समजत नव्हते. मी 1972 मध्ये ग्रॅज्युएट झालो, 75 पोस्ट ग्रॅज्युएट झालो फिजिक्स मध्ये. मिळेल तशी नोकरी करत करत पुढे जायचं. आणि मग मी डेव्हलपमेंटला नॅशनल गॅस कमिशन ONGC मध्ये क्लासरूम ऑफिसर होतो. तेव्हा त्या डेव्हलपमेंटमध्ये आमच्या त्या वसतिगृहामध्ये UPची पोरं, नॉर्थ इंडियाची पोरं आपला अभ्यासक्रम कमी करायचे आणि त्यांच्या खोलीमध्ये स्पर्धेचा अभ्यास करायचे. आम्ही त्यांना विचारायचे काय करताय ते म्हणजे स्पर्धेचा अभ्यास कशासाठी. ते म्हणलं नाही आम्हाला IAS व्हायचं आहे, PF व्हायचं आहे, प्रोव्हिन्शियल सिव्हिल सर्व्हिस मध्ये जायचं आहे, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये जायचं आहे, ती काही नोकरी कर. तेव्हा मग आमच्या लक्षात आलं की ही जितकी मुलं अभ्यास करतात त्या बँकमध्ये काही लोक सिलेक्ट झाले. आम्हाला इतकं उशिरा कळलं की मी तिथे 78 मध्ये डेहराडूनला असताना मी 82 मध्ये म्हणजे 4 वर्षानंतर त्यांचं बघून मी प्रेरणा मिळाली. आपलं चांगलं आहे, हे सगळे विद्यार्थी करून रिपब्लिकन या नावाने विद्यार्थी संघटना एकत्र येत आहे. रिपब्लिकन कॅबिनेटचे मतदार तुमच्या पद्धतीवर येतात पाठीमागे जो बाबासाहेबांच्या विचाराचा जो माणूस असेल तो बदल घडवून आणू शकतो आणि तो चांगला बदल घडवून आणू शकतो. इतरांची मला माहिती. आणि म्हणून आमची निष्ठा बाबासाहेबांच्या विचारावर असली पाहिजे, त्रास सहन करायची तयारी असली पाहिजे. तर ह्या गोष्टी होऊ शकतात. आम्ही 82 मध्ये डेप्युटी कलेक्टर झालो, 1 वर्षाच्या ऑफिसमध्ये बघतो, आम्ही ग्रामीण भागाचे विषय बघतो, CO म्हणून काम केलं, कलेक्टर म्हणून काम केलं, ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर काम केलं, आता समाज कल्याणमध्ये काम करतो. छोट्या गोष्टीसाठी लोकांना त्रास आहे. जो त्रास तुम्हाला आहे तो त्रास आम्हाला तुमचं दिसतो, आमचं दिसत नाही. फक्त एवढं शासकीय व्यवस्थेत काम करणाऱ्या आणि विशेषतः इव्हन उच्च पदावर काम करणाऱ्या माणसाला सुद्धा त्रास आहे. आणि जातीची भूमिका त्याही लेवलवर आहे. अतिशय जबाबदारीने सांगतोय. मी कलेक्टर म्हणून काम करत असताना मी जर समाजाच्या एखाद्या माणसाचं काम चांगल्या पद्धतीने सरळ केलं तर लोक मला जातीवादी म्हणतात.
ही पण वस्तू तिथे. मग आपण काम करणं सोडायचं का? नाही सोडायचं. जी लोक असं म्हणू नये म्हणून वागतात, सेवेमध्ये ही पण वस्तू तिथे. मग आपण काम करणं सोडायचं का? नाही सोडायचं. जी लोक असं म्हणू नये म्हणून वागतात, सेवेमध्ये आरक्षण आणि रात्री क्षेत्रात आरक्षण, त्याच्या पलीकडे आपल्याला मिळालं का? आपल्याला मिळालेलं नाही. पण ते टिकवून ठेवण्यासाठी किती त्रास आहे. आज शिक्षणात राईट टू एज्युकेशन आला. तुम्ही वेबसाईट कुठे अभ्यास केला पाहिजे. राईट टू एज्युकेशन मध्ये दलित समाजातला माणूस, त्या अपेक्षित वंचित समाजातला विद्यार्थी, ग्रामीण भागातला, झोपडपट्टीतला आज हे चांगलं क्वालिटीचं शिक्षण घेऊ शकेल का? जर घेणार नसेल तर काय केलं? आपण फक्त बाबासाहेबांच्या विचाराची चर्चा करत असताना आपल्या परिस्थितीतले बदललेले संदर्भ आणि काय करायची गरज आहे, काय करणं आवश्यक आहे, याचं मार्गदर्शन पण झालं पाहिजे, त्याचा अभ्यास झाला पाहिजे. तुम्ही ऍक्टिव्हिटी मध्ये मी बघत होतो, ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही शेड्यूल कास्ट सब प्लॅन सांगितला. किती लोकांना माहिती आहे शेड्यूल कास्ट सब प्लॅन काय? महाराष्ट्राच्या बजेट मध्ये शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती आणि नवोदयाला आपण कुणीमध्ये नवोदय कशाला घेतला बघतो, प्रशासकीय शब्द आलेला आहे, गव्हर्नमेंट म्हणून आलेला आहे, तो चालत आहे. त्या हा इमोशनॅलिटी मध्ये न जाता जर आपण विचार केला तर यासाठी मिळणारा पैसा किती आहे, त्याचं बजेट कसं होते, त्याचा खर्च कसा होतो, ते कशावर खर्च होतो, कशावर झाला पाहिजे, आजची गरज काय आहे. आज तुम्ही सगळे तरुण युवक या ठिकाणी आहे, तर युवकांसाठी होणारा खर्च या बजेटमध्ये किंवा या शेड्यूल कास्ट सब प्लॅनमध्ये आहे का? नसेल तर त्याचा अभ्यास झाला पाहिजे. महिलांसाठी होणारा खर्चाची टक्केवारी किती आहे? आज महाराष्ट्र शासनाच्या बजेटमध्ये शेड्यूल कास्ट सब प्लॅनमध्ये 3,461 कोटीची प्रोव्हिजन आहे राज्य शासनाची. जे 3,461 कोटी रुपये या महाराष्ट्रातल्या अनुसूचित जाती आणि नवोदय घटकाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, गृहनिर्माण ह्या सगळ्या विकासावर होणार आहे. मग महिलांनी हा प्रश्न विचारला पाहिजे की आमच्यासाठी किती आहे? 3,461 कोटी मध्ये आम्हाला किती मिळणार आणि कोणत्या योजना आहेत? कारण म्हणजे मी समाजकार्य संचालक, मी माझ्या विरोधात भडकवणे सांगणार नाही, कारण मी सांगायचं तुम्ही मला प्रश्न विचारायचे. पण हे याच्यासाठी सांगणं गरजेचं आहे. मी तिथे एक व्यवस्थेमध्ये जरी काम करत असलो तरी सामाजिक प्रश्नाची जाण लोकांपर्यंत निर्माण करणं पण मला जवळ. मी इथे यावं फक्त बाबासाहेबांचा विचार एवढं सांगण्यापुरतं नाही, ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तुम्ही अभ्यास केलेला आहे, नवीन काय सांगणार नाही. बाबासाहेब काय होते, कसे घडले, काय केलं एवढं सांगून फक्त प्रश्न सुटणार नाही, तर त्यांनी जे सांगितलं ते आजच्या परिस्थितीत आम्ही कशा पद्धतीने करणार, आमची स्ट्रॅटेजी काय आहे. महिलांसाठी काय योजना आहे, तरुणांसाठी काय आहे, सावित्रीबाई फुले नावाची योजना कशी चालली, कांबळे साहेब या ठिकाणी आहे, जिल्हा परिषद सावित्रीबाई फुले स्कॉलरशिपची योजना चालू. आता या ठिकाणी असलेल्या मुली शिकल्या असतील, पाचवीचा मिळाली, आठवीचा शिकल्या, त्यांना मिळाली का, वेळेवर मिळाली का, किती पैसे मिळाले, सगळ्यांना मिळाले का, या प्रश्नाची जर गोष्टी आहेत ते आपल्याला करता येऊ शकतात. आणि म्हणून समाज कल्याण विभागाने बाबासाहेबांच्या विचारात करणारा विभाग आम्ही नेहमीच म्हणतो की समाज कल्याण विभाग काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा विभाग आहे. आणि बाबासाहेबांच्या जीवनात ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या गोष्टी समोर ठेवून त्या नावाने योजना चालू करणारा विभाग म्हणून समाज कल्याण विभाग. तो न्यायाचा विभाग आहे, त्या डिपार्टमेंटचं नावच सामाजिक न्याय आहे, पण ते न्यायाप्रमाणे चाललं पाहिजे. जर चालत नसेल तर ते चालवायला भाग पाडलं पाहिजे. आणि हे भाग पाडण्याचं जे आहे ते रस्त्यावर भाग पाडता येत नाही,
तर त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांचं मन परिवर्तन पण करण्याची प्रक्रिया चालू केली पाहिजे कारण ते टिकाऊ आहे. बाबासाहेबांच्या विचाराने ज्या ज्या लोकांचं मन परिवर्तन झालं त्यांचं झालं ना. 14 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या धम्म क्रांती झाली जेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं की आता तुम्ही नीतिमत्ता पाळली पाहिजे, देवधर्म करू नका, भाविक प्रतिज्ञा केला. आणि लोक होते शिकलेले नव्हते त्या लोकांनी आपल्या घरात असलेले देव निर्माण करायला आहे ते जर लोक असं वागायला लागलं खूप आहे. एक त्यांच्या नजरेचे उदाहरण आलेलं आहे बाहेर असं दाखवणारे लोक आहेत. म्हणून आपल्याला आत आणि बाहेर एकच गोष्ट करावी लागणार आणि ती करण्यासाठी त्यांना समजावून सांगण्यासाठी आपल्याला युवकांनी आता किती कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लोकांना बाबा झालं नाही आम्ही एक प्रथा सुरू केली पाहिजे की आम्ही किंवा आपल्या घरामध्ये वगैरे समजा माझी मुली कुठली आणि मला वाटलं गुड मॉर्निंग एकदा माणसाच्या छोट्याची गोष्ट शिकली की मग ती चालत राहते आणि जर म्हणत नसेल तर मला सांगायला पाहिजे. तर माझी प्रत्येक माझी मुलगी आहे मी तिला फोन करतो जय म्हणतो ती पण मला जय म्हणतो. खेळाची माणसं बोलतात पण शहरातली माणसं माणसाचे चेहरे बघून बोलतात. माझ्या डिपार्टमेंटमध्ये येणारा प्रत्येक माणूस मला जय करतो जय बोला आणि काम करून घ्या. तो तेवढ्या पुढचा बोलतो समजा कोणी असलं तर जय म्हणतो त्यांना असं वाटतं की काय म्हणत म्हणण्याबद्दल तुमच्या मध्ये आता तेवढ्या ठीक आहे पण सातत्याने जर बोलत राहिलं तर अल्पणी पडेलच होतं. त्याच्यात लागण्याचं काही कारण नाही किंवा संपत करण्याचं काही कारण नाही. हा जैविक हा शब्द बाबासाहेबांच्या विचाराचा जयघोष करणारा शब्द आहे, स्फूर्ती देणारा शब्द आहे, ताकद देणारा शब्द आहे, आपल्याला चिंतन करायला भाग करणारा शब्द आहे. आमची दिशा चुकते का? आत्मचिंतन आम्हाला करणारा राहणार वेळ केलं तर त्यांचं नाव आपण ओळखून घ्यायला काय हरकत आहे. आणि ही साधीची गोष्ट आहे. पण हे करायला पैसे लागतात का? याला काही समाजाची योजना लागते का? निधी लागेल का? शेवटच्या सगळ्यांमध्ये काही फंडची गरज आहे का? अजिबात गरज नाही. आम्ही आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांना सांगतो की तुम्ही डिपार्टमेंटच डिपार्टमेंट आहे समाजकार्य डिपार्टमेंट डिपार्टमेंट म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. डॉक्टर आंबेडकरच्या नावाने चालणारा डिपार्टमेंट म्हणजे जैविक डिपार्टमेंट आहे. ही विचारधारा आहे. हे बिना पैशाची त्यांना मी कसं म्हणू ते त्यांनी नमस्कार म्हटलं तर आम्ही नमस्कार म्हणायला आपल्याला काय वाटत म्हणजे इथे जातीचा नसणार. आज चांगले कपडे नसतील महाग कपडे नसतील आम्ही गाडीतून चालणार नाही. आता तर आपल्याला बस आहे स्कूटर आहे बऱ्याच सुविधा आहे. पण त्या काळामध्ये शिकलेले लोक त्याच पद्धतीने शिकले. 500 वर्ष शिकायला जायला त्याला 5-5 किलोमीटर पायी जावं लागत होते. तेव्हा रस्ते नव्हते. मी सुद्धा 5वी माझ्या गावात जायचा शाळा नव्हती तर 5 किलोमीटर जाणे 5 किलोमीटर येणे आमच्या गावातले 10-15 मुलं आम्ही शिकायला यायचे. नदी नाले चिखला वगैरे आहे. आज तर शाळेची सुविधा नाही असं नाही. आणि म्हणून यांनी जे कष्ट घेतले ते बाबासाहेब आदर्श नमूद ठेवला त्या लोकांनी हे काम केलं आणि स्पर्धेत आलं पाहिजे असं जे आपण म्हणतो. स्पर्धेमध्ये येण्यासाठी आपल्याला आपली इच्छाशक्ती आधी प्रकट करायला की मला करायचं मला यायचं हे मी करणार आणि त्यासाठी तयारी करायला परिश्रम अभ्यासाशिवाय काही गरज नाही. ती तयार आहे ह्या सुविधा आहे. पण आपण जर स्पर्धेतून येऊन जर साहेब म्हणायचं हे साहेब मी नेहमी असं सांगितलं की या समाजातल्याच नाही तर या देशाच्या कुठल्याही व्यक्ती IAS मध्ये येत असेल IPS मध्ये येत असेल डेप्टी कलेक्टर होत असेल DIG होत असेल हा भारतीय संविधान
चपराची तुझं इतकं महत्वाचा माणूस आहे की असेल तर तू दिवसभर सांगणार की तो कामात आहे साहेब. नाही भेटणार, भेट होऊ देणार नाही. मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहिला जेव्हा प्रांत ऑफिसर होतो, जसे तुषार डोंगरे साहेब आहेत आता, मी एक आदिवासी भागातली गोष्ट सांगतो. एक माणूस आला असेल आदिवासी माडिया 100 किलोमीटर अंतरावर, त्याचं काम असेल, तो सकाळी आला असेल 11 वाजता, 100-150 किलोमीटरहून आला, 2 दिवसाचा प्रवास करून आला, छोट्याशा कामासाठी आला. त्याची साहेबांशी भेट झाली. मी असे मधल्या सुट्टीमध्ये जेव्हा असा जेवणाची सुट्टी असते तेव्हा मी बाहेर आलो तर मला त्या झाडाखाली 2 माणसं बसलेले दिसले. मी आजच्या शिपायाला विचारलं की कशाला बसले आहेत ते लोक? ते म्हणले कामासाठी आले, त्यांना बोलवा जरा ऑफिसमध्ये बोलवा. मी त्यांना बोलावलं, खुर्चीत बसायला सांगितलं, ते बसत नव्हते. त्यांची माडिया भाषा मला समजत नव्हती. मग आमचा एक इंटरमीडिएट होता, त्याला बोलावलं, त्याला विचारे कशासाठी आले. त्याने ती स्टोरी सांगितली की 2 दिवसापूर्वी ते निघाले, हातात टेबा घेऊन जंगलात चालत चालत ते ऑफिसमध्ये आले, झाडाखाली सकाळीपासून बसले. काय तो छोटंसं काम होतं त्यांचं. त्यांना बसवल्यानंतर मी आमच्या शिपायाला त्याला पाणी द्यायला सांगितलं. त्यांनी पाणी तर दिलं, त्यांचं कामही झालं, ते गेले. पण शिपाई नंतर येऊन मला सांगायला लागला की साहेब आज तर फार अनर्थ झाला. काय झालं? ते म्हणे तुम्ही ते माडिया लोकांना आपल्या ऑफिसमध्ये बसवलं, ते चांगलं नाही झालं. एक सरकारी कार्यालयामध्ये काम करणारा शिपाई एसपीओला असं सांगतो प्रांत ऑफिसरला की त्यांना बसवलं, तो अनर्थ झाला. मला काही समजलं नाही, हा अनर्थ काय असतो? आपण म्हणतो का अनर्थ झाला, त्याला तुम्ही जवळ घेतलं, त्याला इथे प्रवेश दिला, तिथे दिलं, हे केलं. अरे हे तर सरकारी कार्यालय, पब्लिक ऑफिस आहे, तिथे तर त्यांचा हक्क आहे, पण त्याला बसवल्याने अनर्थ काय झाला? मग त्यांनी मला जरा, मी त्याला विश्वासात घेऊन विचारलं, सांग रे बाबा तुझ्या डोक्यात काय आहे? तो म्हटलं साहेब मी 22 वर्षापासून या ठिकाणी काम करतो, पण या 22 वर्षामध्ये कधीही माडिया माणूस, माडिया म्हणजे प्रिमिटिव्ह माडिया, म्हणजे आदिवासीतला सगळ्यात मागासलेला माणूस, मी गडचिरोली जिल्ह्याचं नाव ऐकलं असेल तर पाहिलं नसेल. ते म्हणले अशा लोकांना आम्ही बसवत नाही ऑफिसमध्ये, त्यांना प्रवेश नाही. का? तर ही माडिया माणसं अस्पृश्य असतात. त्याचा बघा त्या शिपायाच्या डोक्यामध्ये काय विषय, अस्पृश्य म्हणजे अस्पृश्य माणसाने एसडीओच्या ऑफिस, हे मी 1986-87 ची गोष्ट सांगतो, म्हणजे फार जुनी नाही सांगा. त्यांना बसवायचं नसतं आणि आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी एसडीओना या माडिया माणसाला ऑफिसमध्ये आतमध्ये बसवलं नाही. तुम्ही बसवलं तर बसवलं, पण तुम्ही मला पाणी द्यायला सांगितलंय, त्यावर तुम्ही म्हणजे काय झालं, मी अपमानित झालो म्हणून. तर तो शिपाई सुद्धा एवढा 22 वर्ष त्याने खूप अधिकारी बघितले, माझ्याबरोबर घडली. त्या आपल्याला तो काय म्हणाला की असा आहे तर आता मी त्याला म्हटलं बरोबर तुम्हाला सांगितलं, त्याची सोशलॉजी संबंधी आपल्याला, त्याची मानसिकता संबंधित ॲटिट्यूड समजला, तो त्या माणसाकडे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे समजला. मग काय त्याचं काम करणार तो, म्हणजे शोधण्याची प्रक्रिया समजते आपली. आणि मग मी त्यांना असं सांगितलं की हे तर रोजच कडे जातं, बरोबर तुम्हाला सांगितलं काय, तो म्हटला साहेब जर रोज करणार असेल तर मला आता तुमच्या या इथे काम करायचं नाही, तुम्हाला तुमच्या बंगल्यावर पाठवल्या, तुमच्या मुलीचा पाहिजे सामान करेल. पण हे जर घडणार असेल की ज्या माणसाची मी 22 वर्ष अशा पद्धतीने वाचलो, आज त्या माणसाची मला तुम्ही सांगता त्या पद्धतीने वाचता येणार नाही. बघा एक शिपाई, त्याचं नाव बसलू आहे, कुणाचा जर प्रयत्न झाला तर तो तिथून झाला असेल, पण एक शिपाई आपल्या विचारात थांबतो. आता एवढे अधिकारी कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांना आहे लक्षात, हे जेव्हा आपल्याला सामाजिक जात असले ना, हे सांगण्याचं कारण असतं. मला फक्त करता आलं असतं तसं इतरांनी केलं, पण सामाजिक जात आणि तुम्हाला परिवर्तन घडवून आणणार. मग त्याला सांगितलं की ठीक आहे, दूर आहे, त्याला जवळ केलं पाहिजे. मग ही प्रक्रिया त्याला
पैसे लागतात, त्याला योजना लागते ना, काही नाही. याला काय लागेल, या अधिकारीचा वापरण्याच्या तुमची मानसिक तयारी पाहिजे आणि तुम्हाला सोशल स्ट्रक्चरची माहिती लागते. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला प्रशासनात करता येतात. प्रशासनामध्ये यावं असं उदाहरण सांगतात की जेव्हा नाशिकला बाबासाहेब गेले होते, काय अधिकारी होते, कलेक्टर झाले होते, ते बाबासाहेबाला भेटायला गेले आणि विचारलं की मी कलेक्टर आहे, मी काय करावं समाजासाठी, तुम्हाला मग मुलांकडे तू काय केलं. मी समाजकार्याच्या झाल्यानंतर मागच्या 2008मध्ये 14 ऑक्टोबर धर्मचक्र प्रवर्तनाच्या दिवसामध्ये आमच्या अधिकाऱ्यांना नवीन बसनीमध्ये जावं म्हणून मी त्यांना आदेश दिले होते. आम्ही दूध संस्थेचे या नावाचं या सोशल संस्थेचे दूध या नावाखाली दलित वस्ती आहे. दलित वस्तीमध्ये जाऊन तुम्हाला प्रश्न समजतात. दलित वस्ती गेलो म्हणजे विचारा तिथं पाण्याची सोय आहे का, स्वच्छता आहे का, गटार आहे का, रस्ते बांधले आहेत का, विद्युतची व्यवस्था आहे का, घरं कशी आहेत, आर्थिक परिस्थिती काय आहे, त्यांच्या मनात आपल्याबद्दल काय आहे, मुली शिकतात का, मुलं शिकतात का, स्कॉलरशिप असतील तर स्कॉलरशिप मिळते का, मिळत नसेल तर काय मिळत, भूमी किती आहे, जमिनी किती लोकांना मिळाल्या, काय मिळालं नाही, हे सगळे प्रश्न सामाजिक न्यायाचे आर्थिक विकासाचे प्रश्न आहेत. आणि ह्या सगळ्या प्रश्नासाठी योजना आहे, काही ना काही आहे. सगळ्याला तर मिळणार नाही, पण काही लोकांना तरी मिळालं का, किंवा गावामध्ये एकच माणूस सगळ्या योजना घेतो का आणि बाकीचे वंचित राहत नाही का, हे त्या दलित वस्तीमध्ये गेल्यानंतर समजणार, असं समजणार नाही. तुम्ही खेळाडूमध्ये दलित वस्तीमध्ये जर तुम्ही विचारलं, स्वतः शिकलेल्या लोकांनी विचारलं की हे तुम्हाला मिळालं का, हे सरकारने दिलेलं आहे मिळालं, ते म्हणजे आम्हाला माहिती. महिला बचत गट आहे, रमाई महिला सक्षमीकरण योजनेचे महिला बचत गट आहे, उद्योगधंदे आहे, अनेक डिपार्टमेंटच्या योजना आहे. फक्त सामाजिक न्यायाच्याच नाही तर ग्रामीण विकास विभागाच्या योजना, दलित वस्ती सुधारणा मंडळ, जिल्हा परिषद मार्फत योजना आहे, स्टेट गव्हर्नमेंटच्या योजना आहे. ह्या सगळ्या योजना ज्या आहेत ह्या योजना त्या दलित वस्तीमध्ये दलित माणसापर्यंत पोहोचल्या की नाही पोहोचल्या हे कधी कळतं.